सुरेख चेंडू मयूरने चेंडूचा टप्पा ओळखला. चेंडू जाईल हातामध्ये, मात्र इकडे आम्हाला इशारा करतात 6 धावांसाठी. बेग 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 षटकार. मयूरने मात्र चेंडूची लाईन उचलली आणि त्या चेंडूला ओळखलं, पारखलं आणि सरळ रेषेच्या बाहेर भिडकावून दिलं 6 धावांसाठी. या 6 धावा किती मागात पडतील या संघासाठी सांगू शकत नाही. जरी प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके आले तरी आपलं रन रेट कव्हर होतोय हे कर्णधाराला सुद्धा माहिती आहे. म्हणून तो स्वतः सिंगल डबल कन्वर्ट करून आपल्या संघासाठी आपली विकेट राखून खेळतोय. सुरेख चेंडू हाताळला होता, मात्र चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गेला. कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाही या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करून निर्धाव काढला रोहितने. रोहितला माहिती जर ओव्हरपिच चेंडू टाकला तर मयूर बाहेर मारतोय षटकाराच्या दिशेने. पुन्हा तीच लाईन आणि लेंथ मध्ये काही बदल नाही, मात्र तो चेंडू बॅट्समनला उभा ठेवतोय तो रोहित. कुठल्याही प्रकारचा फटका मारून देत नाही. पहिला मोठा फटका आला होता, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू लगोपाठ. पुन्हा एकदा तो चेंडू, तोच फटका, मात्र हा लांब लचक षटकार जातोय. कित्येक लांब जाईल. पंच आमच्याकडे इशारा करतात 6 धावांसाठी षटकार येतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू, मात्र रोहितने लेंथ मध्ये बदल केले आणि त्याचं मात्र परिणाम भोगावं लागले ते रोहितला 6 धावांसाठी. हा षटकार त्याच्या सुद्धा पेक्षा लांब गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या अंकावरती. उर्वरित अजून तुम्हाला 14 धावांची गरज असेल. 14 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा तो चेंडू, पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमधून येतो, पुन्हा एकदा षटकार येतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट मयूरच्या स्वरूपात. पाहायला गेले तर या षटकामध्ये 3 षटका मयूरने आतापर्यंत लगावलेले आहेत. विजयाच्या दिशेने संघ वाटचाल करतोय. अजूनही येणारे उर्वरित 3 चेंडू आणि धावसंख्या असणार ती 8. 3 षटकार खाल्ल्यानंतर रोहित कमबॅक करू शकतो का आपल्या संघासाठी ते पाहूया. लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू एकदा पूर्ण, एकच धाव समाधान. पंच आमच्याकडे इशारा करतात षटक संपल्याचं. 2 षटक संपुष्टात येतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या अंकावर. येणारे 12 चेंडू आणि 7 धावा. कर्णधाराचं नाव सुद्धा जयवंतच आहे, त्याच्या जयवंत नावामध्ये जय आहे. पाहूया आता 12 चेंडू आणि 7 धावा. विजय मिळतोय का आपल्याला. विजय सुद्धा त्यांच्याच टीम मध्ये आहे आणि जय सुद्धा त्यांच्या टीम मध्ये. दोन्ही नावं पाहायला गेलं तर पण यशस्वीरित्या पूर्ण आहेत आपल्या संघासाठी. चला, स्वर्गीय पांडुरंग अप्पा यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित करेल तर रियांश इलेव्हन संघाला. तिसरा आणि गोलंदाज येणार तो राधिका इलेव्हन संघाकडून सचिन जाधव. आपल्या संघासाठी कुठपर्यंत धावा थांबवू शकतो ते पाहूया. वाईट चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या अंकावर. सुरेख चेंडू ऑफसाच्या दिशेने कटलेला चेंडू. चेंडू जाईल फिल्डर शेच्या खाली तैनात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण यशस्वीरित्या. मात्र 2च धावेवर समाधान मांडलं ते मयूरने. त्याला माहीत आहे मागच्या ओव्हरमध्ये आपले रन कव्हर झालेले आहेत. पूर्णपणे रन रेट आपण सामावलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 या अंकावरती. अजूनही उर्वरित 4 धावांची गरज असणार ती ध्रुवी इलेव्हन संघाला.
2 धावांच्या नंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख चेंडू मारलेला मात्र मागच्या सच्या दिशेने कट लागली आणि विजयाचा फटका येतो का पाहूया. नाही, फिल्डर मात्र तैनात. 2च धावा पूर्ण. अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 अंकावर. आता विजयासाठी 2 धावांची गरज असणार ती ध्रुवी 11 संघाला. एक धावाची गरज असणार ती.